तर या युद्धाचे परिणाम देखील राज्यासह आपल्या देशावर पाहायला मिळत आहेत, तसे जागतिक परिणाम देखील पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। एलपीजी वाहक शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल झालेला आहे, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावरती पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात उपलब्ध होणार आहे। जगलाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेनं रवाना झालंय। यूएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलंय। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप आहेत। अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $100 पार आहे। कच्च्या तेलाच्या किमती $106 प्रति बॅरलवर पोहोचलेल्या आहेत। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2.4% वाढ झाली आहे। खाद्यतेल महागलं, युद्धामुळे दरात प्रति किलो 13 रुपयांची वाढ झाली आहे। सूर्यफूल तेल किरकोळ बाजारामध्ये $173 किलोपर्यंत पोहोचले। सूर्यफूल सोयाबीन तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळते। $140 लिटर मिळणारं सोयाबीन तेल $155 वधारलेलं आहे। राखाती युद्धाचा ड्रायफ्रुट्स दरावर परिणाम झालाय। काही ड्रायफ्रुट्सचे भाव वाढले तर काहींचे भाव वाढण्याची शक्यता आहे। पिस्त्याचे दर 360 वरून आता 475 वर, तर अंजीरचे दर $2100 किलोवरून $2500 किलोवरती पोहोचले। तर नवीन येणाऱ्या मालाचे भाव वाढल्याची विक्रेत्यांची माहिती आहे। ह्या सुतवड्याच्या कोळशाच्या किमतीवर परिणाम झालाय। पुण्याच्या मावळमध्ये कोळशाच्या किमतीमध्ये किलोमागे तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आहे, तर नाशिकमध्ये कोळशाच्या दरामध्ये किलोमागे 4 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे। कोळशाची मागणी वाढल्यानं किमतीही वाढलेल्या आहेत, तर दर वाढल्यानं नागरिकांना फटका बसलाय। तर सध्या गॅस तुटवड्यावरून अधिक टीका होते। विरोधक जे आहेत ते सरकारला लक्ष्य करतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यामध्ये एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा, रांगा लावण्याची गरज नाही। राज्यातील गॅस पुरवठ्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेत माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांच्या पंपांवरती केरोसिन देखील उपलब्ध करून देणार अशी ही माहिती। आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल, देश मेला तरी चालेल। गुजरातला आधी तेल पुरवठा होईल, आधी गुजरात मग पूर्ण देश, संजय राऊतांची टीका। रांगा लावूनही गॅस मिळत नाहीये, सर्वपक्षीय बैठक बोलवावी ही सरकारला विनंती। हा विषय राजकीय नाही, हे देशावरचं संकट, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडून स्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खासदार सुप्रिया सुळेंना उत्तर, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। गॅस सिलेंडरवरून उद्धव ठाकरेंनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं। सिलेंडरचा तुटवडा नाही, मग रांगा का लागतायत? मुख्यमंत्र्यांना जनतेच्या व्यथा दिसत नसेल तर राज्याचं कठीण आहे, ठाकरेंची टीका। सरकार पाप लपवण्याचा प्रयत्न करतंय। आज नागरिकांना गॅस मिळत नाही, महागाई वाढली आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा आरोप, सध्या ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे, सरकार लोकांची लूट करतंय। गॅस टंचाईवरती पटोलेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये चुली मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। कांदिवलीमध्ये चारकोपमध्ये गॅस एजन्सीबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा मनसेचा आरोप।